ठीक आहे सर. सॉरी देवांश सर, त्या खोट्या ऑफिसरमुळे तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला त्रास झाला. आम्ही यांच्यावर योग्य ती कारवाई करू. थँक्यू सो मच इन्स्पेक्टर. प्लीज घेऊन जा या सगळ्यांना. थँक्यू. चला. सर, बरं झालं तुम्ही वेळेत आला. पण मला एक कळत नाहीये, फ्रॉड ऑफिसर भैरवी मॅडमचे दागिने घेऊन चालले ते कोणी सांगितलं तुम्हाला? बाबांनीच फोन करून सगळा प्रकार कळवला होता मला. तेव्हाच मग मी पोलिसांना पण इन्फॉर्म केला होता. सर, कसला विचार करताय? मी ना आता या चोरांना विचारलं की हे सगळं कोणी करायला सांगितलं तुम्हाला. त्यांच्याकडे काही उत्तरच नव्हतं. सगळे फक्त एकमेकांकडे असे बघत बसले होते. त्यामुळे मला असं वाटतंय ना की हा सगळा प्लॅन त्यांचा नव्हताच. कोणाच्या तरी सांगण्यावरून करत होते हे सगळे. आय मीन त्यांच्या तोंडाकडे बघून कळत होतं की त्यांना एवढं डोकं नाहीये. पण मग कोणी केलं असेल हे सगळं? एक सेकंड, इम्पॉर्टंट फोन आहे. सो सॉरी. हे कोणी केलंय हे मला खूप चांगल्याने माहिती. भैरवी मॅडमचं विचित्र वागणं दिवसेंदिवस वाढत चाललंय. सॉरी सर, मला सत्य माहीत असून सुद्धा मी तुम्हाला नाही सांगू शकत. कारण तुम्हाला हा धक्का ना सहनच होणार नाही. आपल्या इतक्या जवळचा माणूस आपल्याला फसवतोय, यापेक्षा मोठं दुःख काय असणार? ते दुःख मला तुम्हाला द्यायचं नाही. तुमचं मॅडमवर खूप प्रेम आहे. तुम्ही खूप मानता त्यांना आणि या नात्याचा मान राखण्यासाठी मला गप्प बसावं लागेल. ओके या बाय. सो सॉरी, हा इम्पॉर्टंट फोन होता. पण सई थँक गॉड मी वेळेत पोहोचलो. पण सर, तुम्ही वेळेत आलात म्हणून त्या चोरांना आपण पकडू शकतो. आणि असंही मी जेव्हा कधी प्रॉब्लेम मध्ये असेल तेव्हा तुम्हालाच फोन करणार ना. अच्छा, हो का? अर्थातच. मग वरुणसाठी लॅपटॉप घ्यायचं हे का ना सांगितलं तुम्ही मला? दागिने ठेवलेत का गहाण? हो, दागिनेच तर गहाण ठेवायला निघाले होते. पण नेमके हे फ्रॉड ऑफिसर आले आणि एक मिनिट, तुम्हाला कसं माहित की मी वरुणसाठी लॅपटॉप घ्यायला निघाली म्हणून? मी तुम्हाला काही सांगितलं नव्हतं. काल आपण फोनवर बोलत होतो तेव्हा तुम्हाला आईचा फोन आला होता, राईट? हा, तेव्हा तुम्ही माझा फोन होल्डवर ठेवण्याच्या ऐवजी कॉन्फरन्सवर टाकला होता. तेव्हाच मी तुमचं बोलणं ऐकलं. मी पण किती वेंधळी आहे ना. हा राईट, ते तर तुम्ही आहातच. असं परस्पर न सांगता दागिने गहाण ठेवायला निघाले होते. सॉरी, तुम्हाला राग नाही ना आला? ऑफकोर्स आलाय, रागवलो तर आहेच मी. सॉरी सर, ऍक्च्युली मी तुम्हाला हे सगळं नंतर सांगणार होते. सई तुम्ही मला न विचारता दागिने गहाण ठेवायला जाणार होतात म्हणून नाही रागवलोय मी तुमच्यावर. तुम्ही मला वरुणचा प्रॉब्लेम का नाही सांगितला ती गोष्ट खटकली आहे मला. पण थोडाच वेळ नंतर कौतुकच वाटलं मला तुमचं. पण एक गोष्ट सांगतो असं, इथून पुढे तुमचं आणि माझं असं वेगवेगळं काहीच नाही. आपल्या दोघांचे प्रॉब्लेम एकच आहेत, कारण आपल्या फॅमिलीज आता एकच आहे. आणि वरुण म्हणजे माझ्यासाठी ओमी सारखा आहे. हो, त्याला काय लागणार, त्याला आय मीन या सगळ्या गोष्टींमध्ये तरी तुम्ही नका ना इतकं कन्फ्युजन क्रिएट करू. हे दागिने वगैरे गहाण ठेवायची काहीच गरज नाहीये. ओके? पण सर, वरुणसाठी लॅपटॉप घ्यायचा आहे ना मला. एक सरप्राईज आणले तुमच्याकरता. एकच मिनिट. वरुणसाठी लॅपटॉप? तुमचं काल बोलणं ऐकलं ना, तेव्हाच मॅनेजरला सांगितलं होतं नवीन लॅपटॉप आणायला. आणखी एक गोष्ट, तुमचा फोन चेक करा. इकडे द्या, तुम्ही फोन चेक करा. पैसे? येस, हे पैसे तुम्ही वरुणला पाठवायचे. म्हणजे मी डिरेक्टली पाठवले असते पण ते जरा हॉट वाटेल ना त्याला, म्हणून तुम्ही त्याला हे पैसे द्या आणि त्याला सांगा या पैशातून त्या सरांचा लॅपटॉप रिपेअर करायला. आणि हा लॅपटॉप माझ्याकडनं त्याच्यासाठी, आता MBA करतोय त्यामुळे हे प्रेझेंटेशन प्रोजेक्ट हे त्याला नेहमीच करावं लागणार आहे. सो हे त्याच्यासाठी.
किती चांगले आहात माहितीये तुम्हाला. तुम्हाला माहितीये, जेव्हा तुम्ही माझ्या आयुष्यात नव्हता ना, तेव्हा देव होता माझ्या पाठीशी. मी जेव्हा अडचणीत असायचे ना, तेव्हा प्रत्येक वेळेस त्या देवाने माझी साथ दिली. आणि आता त्याच देवाने माझ्यासाठी हा देव पाठवला. आय लव्ह यू सर. लव्ह यू टू सई. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? माझी पण ना खूप इच्छा आहे की वरुणने आणखी खूप शिकावं, खूप मोठं व्हावं, लाईफमध्ये काहीतरी अचीव्ह करावं. त्यामुळे मी हे जे काही करतोय ना, हे मी तुमच्यासाठी किंवा वरुणसाठी करत नाहीये. माझी इच्छा आहे म्हणून मी हे सगळं करतोय. तुमच्या या स्वभावामुळेच तर तुम्ही आवडता ना मला. सगळं काही काम करायचं पण क्रेडिट कुठलंच घ्यायचं नाही. सॉरी, मी इथेच मिठी मारून तुमच्याशी बोलत बसले. ओके, आपलंच घर आहे, आपलंच अंगण आहे. आणि जर कोणी बघितले तर काय होणार आहे? फार फार तर जेलच होतील लोक माझ्यावर. आय मीन, सगळ्यांच्याच वाईफ इतक्या प्रेमाने हक असतील करत ना सगळ्यांना. चला, मी सोडतो तुम्हाला आईकडे. हा लॅपटॉप द्यायचा ना वरुणला. नाही नाही सर, नको. मी जाते ना. तुम्ही आता आईकडे जा, बोला त्यांच्याशी. मी जाते. शुअर? ओके देन. थँक्यू. बाय. टेक केअर. भेटूया. येऊ का? अरे सई, ये ना बाळा. आणि तुला कधीपासून परवानगी घ्यायला लागली येऊ का म्हणे? हा, तरी सगळं ठीक ना? सगळं ठीक, मजा येते सगळे. पण तुला काय झालंय? तुझा काय असा चेहरा उतरलाय? नाही का? ठीक आहे. ओढता आपला संसाराचा गाडा कसा तरी. काय रे, काय झालं? आता तुला तर माहितीच आहे सई, तुझ्यापासून काही लपून राहिलंय का? या घरातली माणसं आणि त्यांचे स्वभाव याबद्दल तुला नव्याने काही सांगायला हवंय? जाऊ दे, मी माझंच काय रडगाणं गात बसलोय. थांब, तुझ्यासाठी चहा करतो. नाही 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 नाही, काही नकोय. मी खरं तर वेगळ्याच कामासाठी आली. वरुण लावच येते. वरुण. अगं, तो ताई बरोबर देवळात गेला, येईल तेवढ्यात. आई सोबत मंदिरात गेलाय वरुण? बापरे. बाकी काय म्हणते त्याने? मस्त. हे बघा आला. हो हो, आले. आणि काय रे, तू आज चक्क आई सोबत मंदिरात गेला होतास? हो, माणूस अडचणीत असला की त्याला देवाचीच आठवण येते ना. खरंय. सर, प्रसाद घे. हो. आणि वरुण, देवाला जर तू मनापासून प्रार्थना केली ना, तर ती प्रार्थना कधीच व्यर्थ जात नाही. देवाने तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. हे घे. ताई, ताई तू माझ्यासाठी लॅपटॉप घेऊन आलीस. थँक्यू 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 सो मच ताई. माझं ना टेन्शनच घालवलंस तू. हो ना, बघ उघडून बघ. बघतेस ना मग, नवीन लॅपटॉप आणि ऑल. आणि तोही चांगला महागातला दिसतोय. हो, वरुणला खूप अभ्यास असतो, त्यामुळे त्याच्या बहिणीने त्याच्यासाठी लॅपटॉप घेऊन गेलाय. तुमच्या का पोटात दुखतंय? आमच्या कशाला पोटात दुखेल? आम्ही जे समोर दिसतंय ना त्याबद्दल बोलतोय. बघितलंस का अंजली, पैसेवाला नवरा मिळण्याचे काय काय फायदे असतात ते? बघते ना मग, वाटेल तेव्हा उठून वाटेल तसा खर्च करता येतो. म्हणूनच तर सांगत असते तुला, तू सुद्धा गटव एखादा पैसेवाला, म्हणजे तुला कधीच आणि कशाचीच ददात पडणार नाही. अर्थात ते सुद्धा सोपं नाहीये म्हणा,
त्यालाही डोकं लागतं. एवढ्या मोठ्या माणसाला घोळ्यात घ्यायचं, गटवायचं म्हणजे अक्कल लागतेच. पण तुला तर माहितीच आहे ना मॉम, या सगळ्या बाबतीत आपली सई हुशारच आहे आधीपासून. अगं मग काय तर, लहानपणापासून बघते मी हिच्याकडे. माझ्या समोरच लहानाची मोठी झालीये. आपल्याला हवं ते कसं मिळवायचं हे बरोबर माहितीये तिला. मामी, ए, तुझ्या समोरच बसले ना मी, ओरडतेस कशाला? हो ना, आणि इतकं अँग्री व्हायला काय झालंय सई तुला? आम्ही जस्ट किडिंग करत होतो ग, गंमत. हो, गंमत करत होतात तुम्ही. आत्तापासून नाही ओळखते मी तुम्हाला, लहानपणापासून बघत आलीये तुम्हा दोघींना पण. सई सई अगं शांत हो, जाऊ दे ना. हाई, मी खरं सांगते तुला, प्रत्येक वेळेस ठरवते या घरात आल्यावर छान वेळ घालवायचा. पण या दोघी घरात पाऊल ठेवल्या ठेवल्या वाद घालायला चालू करतात. आत्ताच बघितलं ना किती कुचकेपणाने वागतायत, खडूस सारखं बोलतायत. आणि नुसतं वाकड्यातच नाही तर प्रत्येक वेळेस घाणेरडी कृत्य सुद्धा करतात. तोंड सांभाळून बोला साई. काय घाणेरडं कृत्य केलं ग आम्ही? अगं आत्ताच बघ ना, वरुणसाठी लॅपटॉप घेतला तर डोळे नाही फिरले तुमचे? आणि हा नवीन लॅपटॉप घेण्याची वेळ ना तुम्हा दोघींमुळेच आली. आणि अंजली, मला चांगलं माहिती, वरुणसाठी सरांनी जो लॅपटॉप दिला होता ना तो तूच तोडलाय. मी का करेन असं? हा लॅपटॉप ना तुझ्या चिंटू कडून तुटला. तू मला काय दोष देते? मी काही केलेलं नाहीये. अंजली, आतापर्यंत तू कधी स्वतःच्या चुका कबूल केल्यात का? सई, जहागीरदारांच्या घरात गेलीस तेव्हापासून जीप सैल सुटली आहे ना तुझी. मामी, माझ्या घराबद्दल आणि माझ्या कुटुंबाबद्दल एकही शब्द बोलायचा नाही. आणि मुळात या सगळ्यामध्ये त्यांचा काहीही संबंध नाही. संबंध नाही कसा? नाही कसा? त्या जहागीरदारांच्या घरात गेलीस ना तेव्हापासूनच आमच्यावर रुबाब गाजवायला लागलीस. आणि काय ग, इतकं कौतुक आहे ना तुला जहागीरदारांचं, तुझ्या सासरच्या मंडळींचं? मग जा ना आपल्या आईला, आपल्या भावाला जा, घेऊन जा तुझ्या घरी. और सेवा कर आईची जहागीरदारांच्या घरी. ललिता, एक लक्षात ठेव, ताई आणि वरुण कुठेही जाणार नाही. एक मिनिट मामा, मी माझ्या आईला आणि माझ्या भावाला इथून घेऊनही गेले असते, पण चावडीला 14 जिभा असतात ना. आई मुलीच्या सासरी राहते म्हटल्यावर त्या जिभा शांत बसणार नाहीये. आणि यापेक्षाही महत्वाचं म्हणजे माझी आई तिच्या भावाला सोडून कुठेच जाणार नाही. कारण तिला माहिती आहे ना, तुमच्या दोघींचा जाचच इतका आहे ना की मामा एकटा राहूच शकत नाही. सई सई, बास आता एक शब्दही बोलू नकोस. का आत्या? अगं बोलू दे ना हिला. तिच्या पोटात जेवढी काही घाण आहे ती सगळी आज कळू दे ना सगळ्यांना. बोल ग सई, तू बोल. तुझ्या मनात जे काही आहे ना, तू आज सगळी घाण बाहेर काढा. बोल. ए अंजली, मला हे सगळं बोलायला ना कोणाची भीती नाहीये. आणि मुळात घाण काही बोलत नाहीये, जे सत्य आहे ना तेच बोलतेय मी. बिचारा मामाचं जगणं मुश्किल केलंय तुम्ही. एक दिवस सुद्धा तो सुखाने राहू शकत नाहीये. सई जाऊ दे, यांना बोलून काही उपयोग नाही. पालथ्या घड्यावर पाणी आहे फक्त. नाही, तरी सुद्धा बोलावं लागेल मामा. या दोघींनाही कळलं पाहिजे ना, या घरातली शांतता यांनीच भंग केलीये म्हणून. प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी कुरापती या काढतच असतात. अच्छा, असं काय केलंय ग आम्ही सई? हा,
असं काय केलंय? एक गोष्ट असेल तर सांगेल ना. इतक्या काही गोष्टी करून ठेवल्यात की काय काय सांगायचं. आत्ताच बघ ना, वरुणसाठी सरांनी त्याला लॅपटॉप दिला होता आणि मला 100% खात्री की तो लॅपटॉप तूच तोडलायस. अजून किती दुष्टपणाने वागणार आहेस ग? आणि हे सगळं करून काय मिळतं तुला? तुलाही माहितीये ना की अभ्यासासाठी त्याने हा लॅपटॉप आणला होता. पण नाही, नीतिमत्ताच चांगली नाहीये ना आपली. आणि अंजली, एक गोष्ट लक्षात ठेव, नातं उद्ध्वस्त करणं खूप सोपं आहे, पण निर्माण करणं खूप अवघड आहे. पुण्याचं काम असतं ते, आणि मला नाही वाटत ते कधी तुला जमेल म्हणून. ए हॅलो, उगाच फिलॉसॉफी झाडू नको. आणि असंही तुझ्या चिंटूचा लॅपटॉप तोडून मला असं काय ग्रेट मिळणार आहे? समाधान, उद्ध्वस्त केल्याचं समाधान. जी माणसं तुला आवडत नाही ना, त्यांना त्रास झाला की समाधान मिळतं तुला. लाज नाही वाटत तुला? माझ्याच घरात येऊन माझ्याच लेकीवर आरोप करतेस? बोलू दे ग मग. हे सई तू बोल. आज मी पण ना सई तुला ओपनलीच सांगतो. हो, येतो मला तुझा राग येतो, तिरस्कार करते मी तुझा. ज्या गोष्टी मला मिळणार होत्या ना सई, त्या तुला मिळतात याचा राग येतो मला. आणि हो, ज्या श्रीमंतीच्या जोरावर इतका माच करतेस ना तू, ती श्रीमंती तुला लाईफ मध्ये कधीच नाही लाभणार सई. आणि तुझा हा भाऊ चिंटू इतक्या उड्या मारतोय ना, हा पण आयुष्यात ना कधीच सक्सेसफुल नाही होऊ शकणार. तू पण लाईफ मध्ये कधीच हॅपी नाही होऊ शकणार सई. कशाला तोंडाला लागतेस विचार? चल. तोंड बंद ठेवायचं. पुन्हा तुझ्या घाणेरड्या तोंडातून गरळ उकलीस ना, तर एक थोबाडीत मारून थांबणार नाहीये मी. आणि आता जे काही बोललीस ना, त्याचा काही उपयोग होणार नाहीये, कारण कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते, लक्षात ठेव. जे घाणेरडे विचार ऐकून ना वाईट एकाच गोष्टीचं वाटते की तुझ्या मनात आमच्याबद्दल किती तिरस्कार आहे. शेवटचं सांगून ठेवते, पुन्हा माझ्या भावाला त्रास द्यायचा नाही, नाहीतर माझ्या इतकं वाईट कुणी नसेल, लक्षात ठेव. माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नकोस तू. सई 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 भाला, सई बाई, तू जरा शांत. तू जीवाचा किती आटापिटा केलास ना, तरी या दोघींमध्ये काहीही फरक पडणार नाहीये. हे बघ, त्यामुळे तू स्वतःला काही त्रास करून घेऊ नकोस. ऐक माझं. छान करा. आपल्या लाडक्या भाची समोर आपल्या लेकीचा, बायकोचा अपमान करा. मी कोणाचाही अपमान करत नाहीये. सत्य परिस्थिती काय आहे ना, त्याबद्दल बोलतोय. मामी, मी अतिशय शांतपणे आणि आता शेवटचं सांगते तुला, माझ्या आईच्या आणि माझ्या भावाच्या आयुष्यात अडचणी आणू नका. सुखाने जगू द्या त्यांना. इतके दिवस फक्त मी बोलत होते की पोलिसात तक्रार करेन, पण मी आता खरंच पोलिसात तक्रार करेन. आणि मग ज्या काही कुरापती करायच्यात ना, मग त्या जेलमध्ये करत बसा. सई सई, अगं असं काही बोलू नकोस. या घराचे खूप उपकार आहेत आपल्यावर. मामीच्या जीवाला लागेल असं काही बोलू नको सई. ताई, सई बरोबर बोलते. या दोघींनी कधी कोणाच्या भावनांचा विचार केलाय म्हणून सईनी करावा? मी तर आता सगळ्या आशाच सोडल्यात. माझी बायको आणि माझी मुलगी
या जन्मात कधी सुधारतील असं मला वाटत नाही. पण नवरा म्हणून आणि बाप म्हणून मला माझं कर्तव्य पार पाडत राहावंच लागणार आहे. नाईलाज आहे ना माझा. पण तुम्ही काय या दोघींचा त्रास सहन करताय? सई, या दोघी जेव्हा जेव्हा चुकतील तेव्हा त्यांना शिक्षा करण्याचा तुला पूर्ण अधिकार आहे. माझंच चुकलं ताई. मी ना तुला लॅपटॉप तुटल्याचं सांगायलाच नको होतं. हा सगळा तमाशा झालाच नसता ग. ताई तू तुझे दागिने गहाण ठेवून. वरून मी माझे दागिने वगैरे काही गहाण ठेवले नाहीये. हा लॅपटॉप देवाण सरांनी आणला. काय? पण ताई, जिजूंना कसं कळलं की माझा लॅपटॉप तुटलाय? अरे काल मी सरांशी बोलत असताना तुझा फोन आला होता ना, तेव्हा कॉन्फरन्स कॉल झाला. मलाही माहित नव्हतं की सरांनी आपलं सगळं बोलणं ऐकलं. सरांनी परस्पर तुझ्यासाठी लॅपटॉप आणला सुद्धा. आणि प्लस तुझ्या सरांचा पण लॅपटॉप तुटलाय ना, तर त्यासाठी वेगळे पैसे पण दिलेत. मी तुला थोड्या वेळात ते ट्रान्सफर करते. सरांचा लॅपटॉप नीट करून घे आणि नाहीच काही झालं तर मग आपण पुढे बघूयात. ठीक आहे ताई, म्हणजे हा लॅपटॉप माझ्यासाठी आहे? हो. आवडला ना तुला? खूप छान आहे.